मार्केट आणखीन किती पडणार? तर हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधणार आहोत. पण तत्पूर्वी आपल्या सगळ्यांना एक काम करायचं आहे. चॅनलवर जर आपण नवीन असाल तर पहिल्यांदा आपण आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यानंतर आपला टेलिग्राम चॅनल आहे, एक पहिला पब्लिक आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिली आणि त्या लिंकनुसार आपण जाऊन आपला तो चॅनल आपण जॉईन करू शकता. आणि दुसरा प्रायव्हेट चॅनल आहे का, आपण त्यामध्ये साधारणतः स्विंग ट्रेड असतात किंवा ऑप्शन ट्रेडिंगमधले ट्रेड्स जे असतात ते आपण त्या ठिकाणी शेअर करत असतो. त्यामुळे हे दोनही चॅनल आपण जाऊन जॉईन करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे. आता एकंदरीतच सगळ्यांच्या मनात पडलेला प्रश्न आहे की आणखीन किती खाली, कारण गेल्या जवळजवळ मागच्या आठवड्यावर आपण बघितलंय आणि आपण जे साधारणतः प्रेडिक्शन केलं होतं का जो आपला मंथली एक्सपायरीचा आठवडा आहे तो आपल्यासाठी थोडा बिकट असणार आहे. कारण त्या आठवड्यामध्ये जी सगळ्यात महत्त्वाची घटना होती, जो टॅरिफ 50% आपल्यावरती लागणार होता, त्याचं भविष्य ठरणार होतं आणि त्याचं भविष्य आता ठरलंय. आणि ते भविष्यानंतर आपल्याला जो एक असा फ्री फॉल मार्केटमध्ये बघायला भेटलाय तो थांबणार कधी, तर हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. पण तत्पूर्वी आपण एक थोडा जर निफ्टीचा जर चार्ट बघितला, चार्टमध्ये तुम्ही बघू शकता बघा, आपल्याला शेवटच्या साधारणतः अर्धा पाऊण तासामध्ये शुक्रवारच्या दिवशी खूप मोठी घडामोड बघायला भेटली. आणि ती घडामोड तुम्ही बघा, जी कॅन्डल आहे ती कॅन्डल ही खूप मोठी घडामोड आपल्याला बघायला भेटली. आणि त्या कॅन्डलचं जर तुम्ही बघितलं, एक किती मुवमेंट दिलेली आहे बघा, 15 मिनिटाची जर तुम्ही आपण मुवमेंट बघितली असेल, साधारणतः 100 पॉईंटची मुवमेंट आपल्याला त्या ठिकाणी 15 मिनिटामध्ये एक म्हणजे आपल्याला साधारणतः अप साईडला बघायला भेटली. आणि त्यानंतरची जी मुवमेंट आहे, परत त्यानंतरची मुवमेंट आपल्याला जवळजवळ 100 पॉईंटची डाऊन साईडला बघायला भेटली. तर या अशा प्रकारची जी कॅन्डल आहे त्या कॅन्डलने आपण बघतोय का एक आपला घात केलाय. आणि जो महत्वाचा सपोर्ट होता, जो अराउंड आपला 24,465चा, तोही आपला त्या ठिकाणी ब्रेक झालाय. पण आता यामागं कारण काय आहे ते आपण जाणून घेऊ. त्याकरता आपल्याला बघायचं आहे आपला FIDIचा डाटा. हा डाटा जर बघितला तर आपल्याला ह्या संपूर्णपणे टोटल महिन्याभरामध्ये फक्त 1-2 दिवस जर सोडले तर आपल्याकडे विदेशी गुंतवणूकदारांनी कंटिन्युअसली सेल 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 असंच केलेलं आहे. आता या ठिकाणी आपण बघू काय केले त्यांनी. ते कॅशमध्ये जवळजवळ 6,500 करोड रुपयाची सेलिंग केली आहे. आपल्या इंडेक्स फ्युचरमध्ये जवळजवळ 1,300 करोड रुपयाची त्यांनी सेलिंग केलेली आहे. आणि आता हे ठिकाणी आणि ह्या ठिकाणी फक्त थोडेसे त्यांनी काय केलेले आहे, आपल्या याच्यामध्ये थोडी स्टॉक फ्युचरमध्ये, एक मिनिट आता सॉरी, 26 तारखेचा डाटा आहे. आपल्याला डाटा पाहिजे होता रिसेंटली, हा थोडं माझ्या आता लक्षात आलं. आता ही जी सेलिंग केली त्यांनी 8,300 करोड रुपयाची जवळजवळ कॅशमध्ये सेलिंग केलेली आहे. नंतर इंडेक्समध्ये जवळजवळ 1,240 करोड रुपयाची सेलिंग केली आहे. आणि जे आपण म्हणूया थोडेफार स्टॉक फ्युचर जे आहेत 1,612 करोड रुपयाची खरेदी केली. म्हणजेच नेट जरी आकडा आपण काढला तरी जवळजवळ जो काय आकडा आहे 8,000 करोड रुपयाचा सेलिंगचा आकडा आहे. म्हणजेच आपलं सगळे स्टॉक फ्युचर वगैरे जर याचं कॅल्क्युलेशन केलं तर. आणि विक्स जो आहे तो जवळजवळ 3.5% मायनस आहे. तुम्ही बघा मार्केटमध्ये एवढी व्हॉलॅटिलिटी आहे आणि विक्स आपल्याला त्या ठिकाणी मायनस आहे. आता विक्स मायनसमुळे काय होते, जेवढे ऑप्शन बायर आहेत त्यांची तर वाट लागून जाते. कारण विक्स मायनस असलं म्हणजे प्रीमियम वाढत नाही. आपण बघितलं काल, म्हणजे मी पण ज्यावेळेस बघितलं 24,550च्या आसपास असताना 24,000 आणि काहीतरी 500चा जो पुट होता तो 80 रुपये होता. 100 पॉईंट निफ्टी खाली आला, फक्त 10 रुपये तो वाढला. म्हणजे होत काय, मार्केट खाली येतं पण पुट वाढत नाही, वरती गेलं तर कॉल वाढत नाही. म्हणजे ज्याला आपण प्रीमियम टिकी म्हणतो, हा एकदम जोरात होतोय. आता या महिन्याभराचा जर विचार केला तर ह्या महिन्याभरामध्ये बघा टोटल FIने किती एकंदरीत सेलिंग केली आहे त्याचा आकडा आपण बघूया. बघा ह्या जुलै महिन्यामध्ये 38,000 करोड रुपयाचा आहे. नंतर ऑगस्ट महिन्यामध्ये जवळ 32,000 करोड रुपयाचा आकडा आहे. कंटिन्युअसली त्यांची सेलिंग चालू आहे. आपण फक्त काय बघितलंय का, मार्च महिना, एप्रिल, मे, जून हे 4 महिने त्यांनी थोडी खरेदी केली कॅशमध्ये. त्यानंतरचे 2 महिने कंटिन्युअसली सेलिंग केली. त्याच्या आधी आपण बघितलंय 1, 2, 3, 4, 5 महिने कंटिन्युअसली सेलिंग केली.
आता ही सेलिंग जी आहे ती त्यांची कधी थांबेल त्यावरती मार्केटचं बरंचसं गणित आपल्याला त्या ठिकाणी अवलंबून राहील. थोडं आपण इंडायसेसमध्ये येऊया. आता इथे जर आपण बघतोय का सगळेच परेशान झालेले आहेत, एकही सेक्टर असं नाहीये. फक्त थोडं FMCG मध्ये आपण बघतोय की ह्या आठवड्यामध्ये आपल्याला FMC सेक्टरमध्ये जर बघा ह्या आठवड्यामध्ये काही करेक्शन जे काय आहे करेक्शन झाले, पण ते परत रिकव्हरी सुद्धा झाली आहे. पण बाकीच्या सेक्टरमध्ये सगळीकडे लाल आहे. निफ्टीचा जर आपण इथे बघितला, थोडा आपण OI डाटा एकदा जाणून घेऊया. आता हा जो OI डाटा आपण बघितलाय तर तर महत्वाचा जो सपोर्ट आपल्याला दिसतोय तो सपोर्ट महत्वाचा आता कुठे दिसतोय, तो एकदम मोठा जबरदस्त सपोर्ट जर म्हटला तर तो आपल्याला दिसतोय 24,000चा. पण आता ह्यामध्ये आपल्याला या आठवड्यामध्ये झाले काय, जे निफ्टी आणि बँक निफ्टीच्या आपल्या एक्सपायरीमध्ये बदल झाले. निफ्टीची जी काही एक्सपायरी आहे ती निफ्टीची एक्सपायरी आता आपल्याकडं मंगळवारी होणार आहे. आणि त्याच्यानंतर सेन्सेक्स जी काय एक्सपायरी आहे ती सेन्सेक्सची एक्सपायरी आता होणार आहे गुरुवारी. तो बदल लक्षात ठेवायचा आहे. म्हणजेच डायरेक्ट फक्त 2 दिवसानंतर आता निफ्टीची एक्सपायरी आपल्याकडं, आपण ती पण गोष्ट लक्षात ठेवा. 24,000च्या पुटवरती आपल्याला जवळजवळ 1 करोड, इथे जवळजवळ 1,86,000 सॉरी म्हणजे किती 1,86,00,000 म्हणजे अराउंड 2 करोडचा पुटमध्ये ओपन इंटरेस्ट आहे. कॉलमध्ये आपण बघतोय का जवळजवळ त्या ठिकाणी आपल्याला 27 लाखाचाच OI आहे. म्हणजे 24,000चा मजबूत सपोर्ट आहे आपल्याला. पण त्याच्यानंतर आपण जर हा बघितला जो 24,400चा, तर 24,400चा आपण या ठिकाणी जर सपोर्ट जर मानायचं म्हणलं तर आपल्याला या ठिकाणी फूटमध्ये जवळजवळ 94 लाखाचा OI आहे आणि कॉलमध्ये जवळजवळ 28 लाखाचा OI आहे. पण आपल्याला फूटमध्ये जो काय वाढलाय OI जवळजवळ 54 लाखाचा वाढलाय. म्हणजे 24,400चा सपोर्ट जो आहे तो मार्केटनी इथे घ्यायला पाहिजे असं एकंदरीत चित्र तर दिसतंय. पण आता शेवटी मार्केट आहे, तो जर तोडला तर आपल्याला इथे 24,360 ही आपल्याला चांगला सपोर्ट आहे. बघा इथेही चांगला सपोर्ट आहे. इथे जवळ 76 लाखाचा OI आहे आणि त्यामध्ये आपण त्या 76 लाखामध्ये बघितलं तर जवळजवळ 25 लाखाचा OI आपला एका दिवसामध्ये पुटमध्ये त्या ठिकाणी वाढलाय. म्हणजेच आपल्याला 24,400 आणि 24,300 हा आपल्यासाठी महत्वाचा सपोर्ट आहे. आता पुढे रेजिस्टन्सचा जर विचार केला तर आपल्याला रेजिस्टन्सचा पहिला विचार बघावा लागेल. या ठिकाणी आपण जो 25,000चा 24,500चा जो कॉल आहे त्या कॉलमध्ये जवळजवळ जो काय OI वाढलाय जवळजवळ 1 करोडचा एकाच दिवसामध्ये OI वाढलाय. म्हणजे जवळजवळ 1 करोड 9 लाख कॉल एका दिवसात शॉर्ट झालेत आणि हा 1 करोड 63 लाखाचा OI झाला. पुटमध्ये त्या ठिकाणी फक्त आपल्याला 1 करोड 19 लाखाचाच OI आहे. म्हणजेच 24,500 हा आपल्यासाठी रेजिस्टन्सचं काम करणार आहे, मोठा रेजिस्टन्सचं काम करणार आहे. आता म्हणजे आपल्याला ह्या लेवलच्या वर जायचं का नाही जायचं का हे ठरवणं निफ्टीसाठी अवघड जाणार आहे. आणि त्याच्यावरती जर गेलाच क्रॉस जर झाला तर पुढे आपल्याला 24,550 आहेच. पण 24,600 क्रॉस करणं सध्या तरी अवघड दिसतंय, कारण आपल्याला इथे जवळजवळ 1.5 करोडचा OI आहे. 90 लाखाचा OI एका दिवसामध्ये कॉलमध्ये ओपन झालाय. कॉलमध्ये त्या ठिकाणी नवीन आपला OI त्या ठिकाणी एंटर झालेला आहे आणि पुटमध्ये आपल्याला त्या ठिकाणी 44 लाखाचा OI आहे. म्हणजेच आपल्यासाठी जो मेन काम रेजिस्टन्सचं करणार आहे तो पहिला आहे 24,500 आणि 24,600. हे 2 मोठे रेजिस्टन्सचे काम आपल्याला त्या ठिकाणी करणार आहे. आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. आणि मग आता आपल्याला यायचंय आपल्या चार्टवरती. आपण बघूया. बघा हा जो मेन रेजिस्टन्स आपल्याला दिसतोय, आता ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तुम्ही बघा इथे हा जो भाग दिसतोय हा भाग रेजिस्टन्सचाच आहे. म्हणजे आपल्या 24,565 हा पहिला ऍक्च्युअली रेजिस्टन्स आहे. म्हणजे जो मी तुम्हाला 24,600 सांगितलाय तो आपला ढोबळ मानाने समजा जो काय आपण आपला OI डाटा बघितला त्यानुसार. पण इथे 24,600 24,565 हा आपल्यासाठी महत्वाचा झोन आहे. आणि जो सपोर्ट होता महत्वाचा 24,466चा तो तर तोडलाय आता. आणि थोडंसं आपण थोडं पाठीमागे जाऊया, मागे जाऊया. ठीक आहे. आता मागे जर आपण आलो तर ह्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं इथे, आणि इथे जो काय हा झोन आहे
तो झोन आहे 24,340चा. तर आपल्याला हा एक चांगला सपोर्ट त्या ठिकाणी आहे. म्हणजेच आपण जर आता ही लेवल तोडली, 24,400 जर ब्रेक जर झाला तर 24,340ला सपोर्ट आपण घेऊ शकतो. आणि हा जर एकदा तोडला तर मग आपण पार डायरेक्ट 24,000 पर्यंत खाली येऊ शकतो. मग आपल्यासाठी सिनेरिओ काय आहे? आपल्यासाठी सिनेरिओ आहे 24,350 हा आपल्या सगळ्या लॉंग पोझिशनसाठी स्टॉप लॉस. आणि जर समजा आपल्याला एखाद्याला समजा असं वाटलं बाय करायचंय तर 24,400च्या खाली जर गेला तर त्या ठिकाणी तुम्ही बाय करू शकता. पण हा त्या ठिकाणी तुमचा असणार आहे स्टॉप लॉस 24,350. आणि तिथून टार्गेट कोणते असणार आहेत? टार्गेट असणार आहेत 24,500 आणि 24,550 हे आपले टार्गेट असणार आहेत. पण समजा जर गॅप अप ओपनिंग जर झालंच तर मग आपल्याला 24,500च्या वरती आपण त्यावरती टिकलो पाहिजे. तर मग आपल्याला त्या ठिकाणी थोडासा वरती आपल्याला बाउन्स बॅक बघायला भेटू शकतो. 24,550 आणि 24,600 पर्यंत बाउन्स बॅक आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकतो. तर हे एकंदरीत निफ्टीचं चित्र आहे. आता बघा ह्या ठिकाणी आपण बघतोय का, जर आपण चार्ट बघितला तर ह्या चार्टनुसार आपल्याला दिसतंय सध्या आपण आपल्या 9, 21 आणि 50 दिवसाच्या एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली काम करतोय 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती. ठीक आहे, ही जे मी काय टाइम फ्रेम लावली 15 मिनिटाची. आणि आपण जर समजा ह्या डे टाइम फ्रेमवरती जर बघितलं असेल तर डे टाइम फ्रेमवरती आपल्याला इथे जे महत्वाचं दिसतंय काय बदल, मार्केटमध्ये आपल्याला शेवटच्या क्षणामध्ये एक मोठा फॉल बघायला भेटलाय. सेलिंग प्रेशर क्रिएट झालेला आहे त्या ठिकाणी. म्हणजेच अजून काही मार्केटमध्ये सेलिंग आपली संपलेली नाहीये. आणि मे बी जी का आपल्याला ही लेवल आहे बघा, या ठिकाणी 3 दिवस मार्केटने सपोर्ट घेतला होता 24,340. हा महत्वाचा सपोर्ट आहे. तो जर ब्रेक जर झाला तर मार्केटचं स्ट्रक्चर आणखीन वीक होईल आणि त्यानंतर मग आपण कुठपर्यंत खाली जाऊ शकतो तर ती लेवल आपल्याला त्या ठिकाणी बघतोय आपण का त्या ठिकाणी सपोर्ट आहेत बरेचसे. म्हणजे आपण लगेच काय तेवढ्या खालची गोष्ट करायला नको लगेच एवढ्या. थोडं बँक निफ्टीकडे आपण जाऊया. बँक निफ्टीनं तर आपण असं म्हणूया का एकदम वीक झालाय बँक निफ्टी. पण तरी बँक निफ्टीनं आपल्याला काल चांगल्या प्रकारे, काल म्हणण्यापेक्षा आपल्या शुक्रवारी आपण चांगला तग धरताना दिसला. पण शेवटी बँक निफ्टी हा आपल्याला खाली घेऊन गेला. बँक निफ्टीचं मी आपल्या सगळ्यांना टार्गेट सांगितलं होतं का बँक निफ्टी हा आपल्याला जो आहे तो साधारणतः आपल्याला जे काय टार्गेट होता 53,131चं आणि त्याच्या जवळ तो आलेला आहे. आता बँक निफ्टीमध्ये तेजी कधी करायची, तर तेजी करण्यासाठी बँक निफ्टीमध्ये पहिली गोष्ट आपल्याला आता बँक निफ्टीला यावं लागेल कुठे वरती बघा, ह्या लेवलच्या वरती 54,400. जो लेवल इथून खूप लांब आहे. 54,400 हा मोठा रेजिस्टंट आहे. पण त्याच्या आधी लमसम जर आपण 54च्या वरती जर गेलो तर आपण त्या ठिकाणी तुम्ही त्याला बाय करू शकता. आणि आता सध्या खाली असं मला वाटतंय बाईंगसाठी आपला जो लेवल आहे तो लेवल अराउंड 53,200. म्हणजे इथून 400 पॉईंट फॉल जर झाला तर त्या ठिकाणी तुम्ही बाय करू शकता 53,200ला. तिथून पॉसिबिलिटी आहे 53,800 आणि त्यानंतर 54,000 पर्यंत येण्याची. बँक निफ्टीमध्ये आपल्याला जे करेक्शन निफ्टीपेक्षाही मोठं बघायला भेटलंय. कारण बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक मोठी चांगली तेजी झाली होती. आणि बघा आता हा जो गॅप आहे, हा गॅप जो झाला होता तो गॅप भला मोठा गॅप होता. तो गॅप अजूनही बँक निफ्टीला फिल करणं बाकी आहे. म्हणून बँक निफ्टी 53,000 पर्यंत येऊ शकते. तर एकंदरीतच असं चित्र आहे. आणि आता आपण बघतोय का आपल्याला जो काही रिलायन्स आहे, रिलायन्सची आपल्याला एजीएम झाली आपल्या सगळ्यांना माहिती आहे. रिलायन्सचा जी काय आहे आपला जिओचा IPO, तो IPO मार्केटमध्ये येणार आहे. आणि त्यांनी आपल्या गुगल बरोबर त्याच्यानंतर मेटा बरोबर आता टाईप करण्याचं ठरवलं या 2 कंपन्यांबरोबर. त्यामुळे मग आता रिलायन्सचा आपल्याला नेमकी काय मार्केटमध्ये आपल्याला प्रभाव बघायला भेटतोय सोमवारच्या दिवशी आपल्याला तेही बघणं महत्त्वाचे राहील. कारण आता ह्या दोन्ही गोष्टीमुळे आपल्याला रिलायन्सच्या स्टॉकमध्ये पॉझिटिव्ह जो काही इम्पॅक्ट आहे तो आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकतो. आणि तेव्हा आता आणखीन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती काय आहे, जे आपल्याला फ्युचर ऑप्शनमध्ये जे आपले काही बदल झालेत
तर आपण ते पण त्या ठिकाणी आपण लक्षात घेतले पाहिजे. आणि आपण बघतोय का जरा थोडंसं आपण ज्यावेळेस आपण याच्यामध्ये ऑप्शनमध्ये ट्रेड करतो आणि त्यासाठी आपल्याला क्वांटिटी फ्रीज लिमिट असते, त्याच्यामध्ये आता बदलाव झालेला आहे. पहिल्यांदा आपल्याला बँक निफ्टीमध्ये किती क्वांटिटी, 600 क्वांटिटी होत्या, निफ्टीमध्ये 1800 क्वांटिटी होत्या आणि आपल्या याच्या फिन निफ्टीमध्ये 1800 क्वांटिटी आणि मिड कॅप निफ्टीमध्ये 2800 आणि आपल्या निफ्टी नेक्स्ट 50मध्ये 600 क्वांटिटी होत्या. त्याच्यामध्ये आता जरा बदल झालेला आहे आणि आता त्यानुसार आपल्याला 1 तारखेपासून म्हणजे उद्यापासूनच आपल्याला त्या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये एकाच वेळेस 900 क्वांटिटीची त्या ठिकाणी तुम्ही ऑर्डर टाकू शकता. परत निफ्टीमध्ये 1500 टाकू परत निफ्टीमध्ये 1800 क्वांटिटी आहे, फिन निफ्टीमध्ये 1800 आहेत आणि निफ्टी मिड कॅप सेक्टर आपल्या याच्या निफ्टीच्या आपल्या मिड कॅपमध्ये 2800 क्वांटिटी आहे. ओके, ठीक आहे. म्हणजेच आता जर आपण बघितलं तर म्हणजे हा जो फरक आहे, आता एवढे 900 क्वांटिटी वगैरे काय आपण घेत नाही, त्यामुळे त्याचा आपल्याशी एवढा काही संबंध येत नाही. ठीक आहे. पण आता कुणी जर करत असेल तर त्यांच्यासाठी हा आपला जो याची क्वांटिटी फ्रीज आहे त्याचा त्या ठिकाणी आपल्याला थोडासा बदल आपण त्या ठिकाणी लक्षात घ्या. त्याच्यानंतर राजेश पालव्या जे आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या टी व्हीवरती ते कायम येत असतात आणि त्यांचंही असं म्हणणं आहे का जे काय आपलं रोलओव्हर आहे ते रोलओव्हर जे आपण म्हणतो निफ्टी बँक निफ्टीचं, तर ते खूप कमी झालेलं आहे आणि त्यांचंही असं म्हणणं आहे का मार्केट जे आहे म्हणजे साधारणतः जो निफ्टी आहे तो साधारणतः 24,100 पर्यंत खाली येऊ शकतो आणि परत जो बँक निफ्टी मागाशी मी तुम्हाला सांगितलं 54,400 पण 54,200च्या वरती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बँक निफ्टी जो आहे तोपर्यंत निगेटिव्ह राहणार आहे. त्यानंतर रिलायन्सच्या बाबतीमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे रिलायन्स जो आहे तो 1370च्या 80च्या आसपास आता ट्रेड करतोय आणि हा स्टॉक 1320 ते 1300 पर्यंत खाली येऊ शकतो. पण जर 1440च्या वरती जर गेला तर त्या ठिकाणी मोठी तेजी आपल्याला बघायला भेटू शकते. तर ह्या अशा प्रकारे त्यांचंही पण काही प्रेडिक्शन आहे आणि आपणही तसंच जवळजवळ आपलं प्रेडिक्शन झालंय. पण मग आता एकंदरीतच असं मला वाटतंय का इथे आपण जरा थांबण्यापूर्वी थोडंसं आपण बघूया का नेमकी ह्या डोनाल्ड भाऊंच्या राज्यात काय झाले, कारण सगळं या डोनाल्ड ट्रम्पमुळेच आपल्या मार्केटमध्ये झाले. आता डाव जोन्समध्ये आपल्याला शुक्रवारच्या दिवशी बघायला भेटले 70 पॉईंटचं करेक्शन. त्याच्यानंतर नॅसडॅकमध्ये आपल्याला एक मोठं करेक्शन बघायला भेटलं, जवळजवळ 250 पॉईंटचं म्हणजे 1.25% करेक्शन बघायला भेटले. म्हणजेच एकंदरीत काही निगेटिव्ह एवढे नाही आहे. कम्युनिटीमध्ये आपण बघतोय का क्रूड ऑइलमध्ये करेक्शन आहे, नॅचरल गॅसमध्ये करेक्शन आहे, सोन्यामध्ये चांदीमध्ये आपल्याला जागतिक बाजारामध्ये थोडी तेजी बघायला भेटली पण आपला रुपया खूप मोठ्या प्रमाणात खालेला, त्यामुळे आपल्याकडे सोन्यामध्ये चांदीमध्ये आपल्याला तेजी बघायला भेटली. आणि जे काय बॉन्ड यील्ड म्हणतोय आपण अमेरिकेतले, तर बॉन्ड यील्ड आपल्याला त्या ठिकाणी फ्लॅट काही निगेटिव्ह आहेत. म्हणजे ग्लोबल माहोलमध्ये कुठे काही निगेटिव्ह नाही, निगेटिव्ह फक्त आपल्याच मार्केटमध्ये आहे. ओके, आणि तेव्हा मग आता इथे आपण थांबतोय. अर्थातच हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये आपण कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही याची आपण कृपया नोंद घ्या आणि कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करत चला. ओके, तेव्हा आता इथे आपण थांबतोय. आपण परत भेटू नवीन विषयासह.